अखेर आज 30 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजेपासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी इथं आपलं आमरण उपोषण सुरू केलंय। यावेळी त्यांचं आमरण उपोषण नेहमी सारखं नाहीये। हे चक्क एका शेतामध्ये उन्हात तळपत्या उन्हात बसून त्यांनी आपलं आंदोलन सुरू केलेलं आहे। या आंदोलनाची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि दूरदूर सुरू आहे। याच विषयावर आज आपणही बोलणार आहोत। नमस्कार, मी हनुमंत भोसले, आपण पाहतात BBC केज लाईव्ह। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी इथं शासनाला सूचित केल्याप्रमाणे आपलं आंदोलन आज 30 मे पासून सकाळी 11 वाजेपासून सुरू केलंय। आज दिवसभर बऱ्याचशा घडामोडी घडल्या। त्यांनी आंदोलनाला बसल्यानंतर लगेच शासनाच्या वतीनं मंत्री विखे पाटील आणि इतर काही लोक त्यांना भेटले आणि काही मार्ग काढण्याचा प्रयत्नही केला। मात्र जरांगे पाटील ज्या महत्त्वाच्या काही मुद्द्यावर ठाम आहेत, त्यामुळं कदाचित हा तोडगा निघू शकला नाही आणि उपोषण सुरू आहे। मात्र तळपत्या उन्हात असं आंदोलन किंवा उपोषण त्यांनी सुरू केल्यानंतर संपूर्ण मराठा बहुजन समाज त्यांच्यासोबत उभा ठाकल्याचं चित्र निर्माण झालंय। त्याचं कारण आहे की त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते त्यांनी कायदेशीररित्या मांडले आहेत असं त्यांचं मत आहे आणि त्यामुळं ते जोपर्यंत शासन मान्य करत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन सुरू राहील असं त्यांनी म्हटलंय। आज पहिल्याच दिवशी तळपत्या उन्हात त्यांनी आंदोलन केल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा आणि बहुजन समाजाचं त्यांच्या उपोषणाकडे लक्ष होतं आणि त्याच्या प्रतिक्रियाही खूप तीव्र आलेल्या आहेत। उद्या या आंदोलनाला समर्थन म्हणून किंवा शासनानं त्यांचं हे आंदोलन ताबडतोब निकाली काढावं, अर्थात त्यांच्या मागण्याबद्दल सहानुभूतीनं विचार करावा आणि मार्ग काढावा, यासाठी 31 मे रोजी बीड जिल्ह्यासह इतरही ठिकाणी चक्काजाम आंदोलनाचं या ठिकाणी घोषणा करण्यात आली आहे आणि उद्या हे आंदोलन सर्वत्र होणार आहे अशा प्रकारच्या सोशल मीडियावर आणि सर्वत्र बातम्या आणि काही पोस्टर्स आपण पाहत आहोत। नेमकं मनोज जरांगे पाटील यांचं हे पुन्हा एकदा सुरू झालेलं आंदोलन, अनेक जणांची आपली भिन्न मतं आहेत, परंतु हे आंदोलन सध्याच्या समाज व्यवस्था आणि शासकीय कामकाज प्रणाली याला जोडून जर आपण पाहिलं तर मी असं म्हणेन की संपूर्ण बहुजन समाजानं या आंदोलनाकडं सकारात्मक पाहावं लागेल। ठीक आहे, त्याच्यातील किती मागण्या योग्य आहेत, अयोग्य आहेत किंवा बाकी काही गोष्टी आहेत याचा आपण नक्की विचार करूयात, परंतु या ठिकाणी एक राजकारण विरहित आणि स्वतःच्या हिमतीनं उभा केलेले आंदोलन जरांगे पाटील यांनी जे चालवलं आहे किंवा पुढं नेलं आहे याचं कौतुकच व्हायला पाहिजे। कारण सध्या लोभ किंवा प्रामाणिकपणा हा मानव जातीमध्ये दुर्मिळ झालेला असताना जरांगे पाटील यांनी याच दोन मूल्याच्या आधारे या जगामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। हे काम सोपं नाही आहे, कारण सध्या लोभ आणि प्रामाणिकपणा हे अबाधित ठेवणं तेवढं सोपं काम नाही आहे आणि म्हणूनच या दुर्मिळ उदाहरणामुळेच जरांगे पाटील हे या ठिकाणी मराठा समाज आणि बहुजन समाजातील काही वर्गांचा ते चाहते बनलेले आहेत। त्याचं कारण आहे, निश्चित हे खरं आहे, बहुजन समाजातील ओबीसी किंवा इतर काही घटकांना नक्की त्यांच्या या आंदोलनाबद्दल काही आक्षेप असू शकतात, कारण नक्कीच जिथं आपल्या काही हक्काच्या वर गदा येत असेल तर कोणीही त्याचा विरोध करेल। त्याच्यामुळे ओबीसी बांधव जर त्यांच्या या काही हक्कावर त्यांना गदा येत आहे असं वाटून विरोध करत असतील तर त्याबद्दल काही आक्षेप घेण्याचं कारण नाही, ते करू शकतील, परंतु त्यांना आम्हाला एवढंच सांगायचं आहे, हे आंदोलन ज्या मुद्द्यावर जरांगे पाटील यांनी उभा केलेलं आहे, काही जण म्हणले पैशाच्या वगैरे जीवावर, असं अजिबात नाही। सुरुवातीला हे आंदोलन शरद पवारच्या दावणीला बांधलं होतं, त्यानंतर जेव्हा तिथं काहीच शोध लागला नाही तेव्हा पुन्हा आता कदाचित एकनाथ शिंदे यांच्या दावणीला ते आंदोलन बांधलं गेलेलं आहे कोणीतरी। आता हे कुठं कुठं बांधायचं ज्याचे त्यानं ठरवावं, परंतु आम्ही जे बेस रूट पासून या आंदोलनाचा अंदाज घेतोय ते मात्र स्पष्ट आहे की जनसामान्य व्यक्ती जरांगे पाटील यांच्या मागं उभा आहे। आता प्रश्न असा पडतो की खरोखर किंवा काही ओबीसी बांधवही कधी कधी प्रश्न करतात की
जरांगे पाटलांच्या पाठीमागं मराठा समाज का उभा आहे? कदाचित काहींचं मत आहे की मराठा समाज कदाचित विचारपूर्वक तो उभा नाही असं त्यांना वाटतंय, परंतु असं अजिबात नाही. प्रत्येक समाज कोणताही असो, मराठा समाज असो की कोणी असो, हा एवढा बुद्धिमत्तेनं कमजोर नसतो. त्यामुळं प्रत्येकाकडेही बुद्धी असते. मग कोणत्या आधारे याचं समर्थन केलंय ते आपण पाहूया. या आंदोलनाला खरं तर समर्थन पहिलं यामुळं आहे की ठीक आहे, ते आंदोलन किती मिळेल, किती यशस्वी होईल पुढे बघूया, परंतु ज्या मुद्द्या आधारे त्यांनी या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले ते म्हणजे कुणबी नोंदी. या कुणबी नोंदी शासन दरबारी जिथं अगदी सुप्त अवस्थेत पडलेल्या होत्या, त्या कोणत्याही प्रकारे कुणी व्यक्ती किंवा कुणी संघटना समोर आणू शकत नव्हती आणि शासनावर अशा प्रकारचा दबाव कधी निर्माणच करू शकत नव्हती, जो जरांगे पाटलांनी केला आणि त्या नोंदी प्राप्त करून दिल्या. यातच जरांगे पाटील मराठा समाज आणि काही बहुजन समाजाच्या काही वर्गाचे नायक बनले आहेत. नीट समजून घ्या, हे याला दुसरा कुठलाच आधार नाही. आणि हे करत असताना त्यांनी हे आंदोलन पुढे आणताना जो प्रामाणिकपणा आणि जो लोभ दूर केला आयुष्यातून, तो खूप महत्वाचा आहे. हा सहजासहजी कोणाच्या होत नाही, कारण प्रत्येक जण आज लोभानं कुठंतरी कशाच्या तरी आहारी गेलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी जरांगे पाटील यांची ही गोष्ट समाजाला खूप महत्वाची वाटते. आणि या नोंदी ज्या प्रकारे अगदी तीव्र आंदोलन करून किंवा त्यासाठी वेगवेगळी आंदोलन करून त्यांनी शासनाला भाग पाडलं, हा समाज त्यामुळं त्यांना विसरू शकत नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. काहींना वाटतं हे सहज आहे, सहज नाही आहे. त्यांच्या या कृतीमुळं, कारण आता पुढं काही होऊ द्या, ते मिळेल न मिळेल, पण त्यांनी ज्या नोंदी मिळवून दिल्या, खास करून ज्या मी पुन्हा सांगतोय शासन, कारण या शासन दरबारी असलेल्या नोंदीत या काही कुठल्या किराणा दुकानातील नाहीयेत, ज्या की समाजाला ठीक आहे आरक्षण घ्यायचं न घ्यायचं ज्याचा त्याचा तो प्रश्न आहे आणि जो तो प्रश्न करतील किंवा ते पाहतील, परंतु ज्या प्रकारे त्यांनी या सगळ्या आंदोलन प्रक्रियेतून शासनाला नमवलं, किंबहुना या नोंदीचा विचार करायला भाग पडलं. अनेक ठिकाणी त्या नोंदी मिळत नव्हत्या, त्या मिळवून दिल्या आणि त्यामुळं ते कदाचित आज मराठा समाजाचे नायक बनलेले आहेत. आणि म्हणून त्यांच्या हाकेला आज प्रत्येक वेळेस समाज धावून येतोय. हा ठीक आहे, आरक्षण किती महत्वाचं आहे किंवा सद्यस्थितीमध्ये त्याचा किती फायदा होतोय किंवा केवळ आरक्षणामुळेच समाज पुढे जातो का, या सगळ्या बाबी आणखीन चर्चा त्याच्यावर करणं गरजेचं आहे. त्या पुढे होतील, परंतु एक एक प्रक्रिया जर बघितली, कारण आम्हाला हेही माहिती आहे की केवळ कुठलाही समाज केवळ आरक्षणाच्या आधारानं पुढे जाऊ शकत नाही, हे नक्कीच सत्य आहे. कारण त्यासाठी शिक्षण त्या समाजानं घेणं गरजेचं असतं. स्पर्धेमध्ये तो समाज किती आहे हे बी बघावं लागेल. केवळ आरक्षण भेटलं म्हणून समाजाची तरक्की होईलच असं नाही. हे सगळं सत्य असलं तरी सध्या त्यांनी एक जो मुद्दा लावून धरलेला आहे की आरक्षण अगोदर मिळालं पाहिजे, त्याचा फायदा गरीब जो वर्ग असतो प्रत्येक जातीतील त्यांना नक्की होणार आहे. कारण आपण जरी म्हटलो कितीही की याचा उपयोग असा होत नाही तरी, कारण आजची परिस्थिती बघितली तर शासनाच्या नोकऱ्याच नाही, शासकीय कुठंच. तसा जर विचार केला तर मग आरक्षण कशाला असं कुणी म्हणू शकेल. परंतु हे जरी असलं तरी आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये किंवा नोकरीमध्ये ज्या प्रकारे गोरगरीब लोकांना पैसे भरावे लागतात किंवा त्यासाठी अधिकचा खर्च येतो, तो कोणत्याही जातीतील गरीब समाज करू शकत नाही. त्याच्यासाठी हे आंदोलन किंवा त्याच्यातून मिळालेल्या कुणबी नोंदी आणि त्याच्यातून मिळालेलं आरक्षण हे खूप महत्वाचं आहे असं मराठा समाजाला वाटतं. आणि म्हणून मराठा समाज हा जरांगे पाटील यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. कारण जर एक व्यक्ती आजचं उदाहरण घेतलं तर एक व्यक्ती इतक्या उन्हामध्ये जर स्वतःचं बलिदान करायला तयार असेल, ते कसे असो, तर ते समाज विसरू शकत नाही. आणि म्हणून कदाचित त्यांचा हा त्याग बघूनच समाज त्यांच्या पाठीमागं भक्कमपणे उभा आहे. ठीक आहे, नक्की आम्ही अगदी वास्तविकपणे मान्य करू की आंदोलनादरम्यान त्यांच्या काही भाषेमध्ये किंवा याच्यात काही कमी जास्तपणा झालेला असेल, तो दूर करता आला असता किंवा पुढेही येऊ शकेल. मात्र केवळ त्याचा आधार घेऊन आपल्याला त्यांना, कारण त्यांचं जी एक सामान्यपणा आहे किंवा एक कोणताही व्यक्ती शिक्षणाव्यतिरिक्त सामान्य जीवनातून उभा राहतो, तो भाग बघता एक गावाच्या किंवा ग्रामीण भागात वाढलेल्या व्यक्तीचा बघितलं तर काही भाषा प्रयोग किंवा काही वाक्य हे अशी येणं साहजिक आहे. त्याच्यामुळे त्या आधारे त्यांना केवळ आपण दूषण देऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मराठा समाजानं कुठल्याही राजकीय नेत्याला महत्व दिलेलं नाही.
मोठमोठे राजकीय नेते या समाजात आहेत, परंतु त्यांना कधीच महत्व दिलेले नाही. कारण हा समाज तसाही मोठा समाज असल्यामुळं तो कोणत्याही एका राजकीय नेत्याच्या दावणीला बांधलेला नाही. याच्या उलट जर आपण बघितलं तर इतर सर्व आमच्या बहुजन समाजातील प्रत्येक जाती या आपापल्या नेत्याला चिकटून आहेत किंवा त्यांच्या बाहेर ते जाऊ शकत नाहीत. तो नेता म्हणेल तोच त्यांना ऐकावं लागतं. म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून नेतृत्व नसल्यामुळे त्यांची कमजोरी आहे. मात्र या समाजामध्ये कोणताही एक नेता मराठा समाजाचं पूर्णपणे नेतृत्व करू शकत नाही. कारण सगळ्याच राजकीय क्षेत्रामध्ये या समाजाचे लोक असल्यामुळं कदाचित आणि समाज मोठा असल्यामुळं कदाचित असं असू शकेल. दुसरीकडे आपण आणखी एक गोष्ट इथं अधोरेखित करता येईल. प्रत्येक बहुजनातील छोटा जाती वर्ग जाती समूह हा कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाची खात्रीनं किंवा उघड वोट बँक बनलेला आहे. उघड. मात्र तसं या समाजाच्या बाबतीत नाही, हे आपण मान्य केलं पाहिजे. या समाजाच्या बाबतीत कधीही अमुक या पक्षाची वोट बँक आहे असं झालेलं नाही. ठीक आहे, मध्ये चित्र निर्माण जरी केलेलं असलं की राष्ट्रवादी सारख्या पक्षांचे आहे, तरी तसं कधीच झालं नाही. कारण या पक्षाचे नेते इतर पक्षात जे आहेत, जे राष्ट्रवादीच्या ज्या विरोधक आहेत त्यांच्याची तेवढ्याच मोठ्या प्रमाणात निवडून आले. याच्यावरून पक्ष म्हणून कदाचित असं कधी झालं नाही. आणि ते रिफ्लेक्शन जे असू शकतं, बाकी समाज जेव्हा कुठल्या ना कुठल्या पक्षाची वोट बँक बनला आहे असं समजून काही काळासाठी नक्कीच चित्र निर्माण झालं होतं आणि त्याचं प्रतिबिंबही आपल्याला दिसत होतं. काही काळासाठी मराठा समाज ही काही प्रमाणात राष्ट्रवादी सारख्या पक्षाची वोट बँक बनल्याचं चित्र निर्माण झालं होतं. परंतु ते फार काळ टिकलेलं नाही हे लक्षात घ्या. याच्यावरून हा समाज कोणत्याही एका पक्षाचा राजकीय पक्षाचा किंवा संघटनेचा हा जो वोट बँक किंवा फॉलोअर बनू शकत नाही, हे आपल्याला इथं मान्य करावं लागतं. थोडक्यात मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनात शासनानं आता भूमिकाही घेतली आहे. काही त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत. शासन म्हणते की आम्ही जरांगे पाटील यांचे सगळे मुद्दे मान्य केलेले आहेत. त्यामुळं नेमकं आता आज उद्या किंवा पुढच्या या 2-3 दिवसामध्ये नेमकी काय घडामोडी घडतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. आपलंही लक्ष त्याकडे असणारच आहे. फक्त इथं एकच सांगायचं आहे, मनोज जरांगे पाटील यांनी जी काही मुद्दे किंवा जे काही आपल्याला वाटत होतं की लोक का उभा राहतात एवढ्या मोठ्या प्रमाणात, त्याचं कारण एकच आहे. हा व्यक्ती आज काल आणि उद्याही कदाचित प्रामाणिकपणाने लोभ याच्यापासून दूर आहे, याची खात्री याचा विश्वास लोकांना तो सतत देत आलेला आहे. आणि म्हणून या व्यक्तीच्या मागं, या नेतृत्वाच्या मागं मराठा समाज हा आणि मराठा समाजाच्या सोबतच काही समविचारी जो बहुजन समाज आहे तोही ठामपणे उभा आहे. पाहूया पुढं काय होतंय ते. धन्यवाद.